आता डे 2 ची सुरुवात होत आहे। आम्ही रेंटल गाड्या घेतल्या आहेत आणि ही आहे फसिनो पहिली जी माझ्याकडे असणार आहे। आता आपण डे 2 हा नॉर्थ गोवामध्ये मोस्टली स्पेंड करणार। सो डे 2 मध्ये जी काय एन्जॉयमेंट होईल, जे काय सगळं असेल ते तुम्हाला आज बघायला भेटेल। चला सुरू करूया। सर्वप्रथम न्याहारी करून घेऊ आपण। इथे ब्रेकफास्ट करायला बसलो आणि गोवा किती स्वस्त आहे तुम्हाला इथे कळेल। बघा आता आपण ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये आपले जे पोहे आहेत ना ते मात्र 80 रुपयाला आहे। मला वाटते 80 रुपयामध्ये आम्ही कमीत कमी 10 लोक खाऊ घरी, राईट। सो बाकी तुम्ही रेट बघाल तर हद्दपार आहे एकदम। चहा 20 रुपये वगैरे आणि हॉटेलचा ॲम्बियन्स काहीच नाही, ना AC आहे ना काय। या पोह्यांनी आता पोटाला थोडासा आधार देऊया। मंडळी, आपण आलो आपल्या पहिल्या स्पॉटवर, ज्याचं नाव आहे केरी बीच। याला क्वेरिम बीच असे देखील म्हणतात। उत्तर गोव्यातील महाराष्ट्र बॉर्डरच्या अगदी जवळचा हा स्पॉट आहे। आउटसाईडला असल्या कारणामुळे या ठिकाणी जास्त गर्दी नसते, त्यामुळे हा बीच खूप शांत असतो। या बीचची एक खास गोष्ट अशी की समुद्राच्या बरोबर समोरच्या बाजूला एक सुंदर असा डोंगर आहे, ज्या डोंगरामुळे या बीचचं सौंदर्य वाढते। या बीचच्या दक्षिणेकडे लाल दगड आहेत आणि या लाल दगडांच्या मागच्या बाजूला सुंदर असा नजारा आहे। तो नजारा पाहायला जाऊया आपण। इकडे थोडी फोटोग्राफी केल्यानंतर या दगडांच्या वरून, या दगडांच्या सहाय्याने आपण ही सगळी दगडी पार करत या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि आपल्याला समोर जायचं आहे। तिकडे आहे ते सुंदर दृश्य। तर आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी या गल्लीतून यावं लागतं, जिथे पाणी भरलेलं आहे भरपूर। आणि इथून आल्यानंतर ही दगडी उतरावी लागतात। आपण दगडी उतरूया। तर आपण पोहोचलो आहोत आपल्या ठिकाणी, ज्या ठिकाणाला म्हणतात क्वेरिम केव्ज, अर्थात केरीची लेणी। आणि ही लेणी खूप प्रसिद्ध आहेत। इथे भरपूर सिनेमांचं शूटिंग झालेलं आहे आणि त्याचबरोबर भरपूर रील्समध्ये सुद्धा तुम्ही हे ठिकाण पाहिलं असेल। सध्या इथे पाणी भरलेलं आहे आणि मी रिस्क घेणार नाही आहे पाण्यात उतरण्याची, पण हे ठिकाण खूप सुंदर आहे। नेक्स्ट टाइम येताना पंचांग बघूनच येईल, कारण इथे आता हाय टाईड आहे आणि हाय टाईडमुळे खूप पाणी भरलेलं आहे। हे ठिकाण खूप खूप सुंदर आहे, पण हे तितकं प्रसिद्ध नसल्यामुळे इथे जास्त कोणी येत नाही। तुम्ही आलेत की नाही ते कमेंट करून नक्की सांगा। पाणी नसताना या ठिकाणाची सुंदरता काही अशी दिसते। इथलं पाणी खूप छान आहे, मालदीव सारखं नाही पण मुंबई सारखं घाणही नाहीये। कोकण आणि गोव्याचे समुद्र खूप सुंदर असतात। इथे लाल दगड पाहायला मिळतो आणि किनाऱ्यावर सफेद वाळू पाहायला मिळतो। चला नेक्स्ट स्पॉटवर जाऊया। आपण पोहोचलो आहोत नेक्स्ट स्पॉटवर। हा आहे नॉर्थ गोवाचा रशियन बीच, ज्याचं नाव आहे आरंबोल बीच। या बीचवर रशियनची 24 तास वर्दळ चालू असते। हा नॉर्थ गोवातील सगळ्यात फेमस बीच आहे आणि इथे सदैव गर्दी पाहायला मिळते। या बीचच्या बाहेरच्या बाजूला लोकल फूड अवेलेबल आहेच, पण त्याचबरोबर इथे शॅक सुद्धा आहे। या शॅकच्या समोर मस्तपैकी आराम खुर्च्या आहेत, ज्या खुर्च्यांमध्ये आराम करता करता इथे बीचची मजा घेऊ शकतात। समोर आरंबोल हिल्स आहेत आणि हे हिल्स पूर्ण केरी बीच पर्यंत खेचले गेले आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे या बीचवर सुद्धा वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल आहेत। रेट्स थोडे वेगळे असतील, पण तुम्ही बार्गेनिंग करून तुमच्या हिशोबाने तुमचं पॅकेज सिलेक्ट करू शकतात। किनाऱ्यालगतची खोली कमी असल्यामुळे इथे पाण्यामध्ये उतरून एन्जॉय करू शकतो। या बीचच्या एंट्री एक्झिट जवळ काही लोकल शॉप्स आहेत, ज्या शॉप्समध्ये खूप कमी दरात आपल्याला भरपूर काही गोष्टी खरेदी करता येतात। चला आता भूक लागली आहे, भोजनाची तयारी केली पाहिजे। भेटूया लंच टेबलवर। मित्रांनो, हे आहे लॅविश रेस्टॉरंट। आरंबोल बीच पासून हार्डली 5 मिनिटावर आहे
आणि हा आहे त्याचा मेनू कार्ड. इथे सकाळच्या नाश्त्यापेक्षा तरी जेवण रिजनेबल वाटतंय. चला काहीतरी मागूया. आणि हे महाशय आले आपली ऑर्डर घेऊन. मस्तपैकी चिकन हंडी आणि त्याबरोबर रोटी आणि नान. टेस्टी जेवण झालं आणि फूड एकदम टेस्टी होतं. टेस्टी पण आहे, खूप रिजनेबल पण आहे. लॅविश रेस्टॉरंट अँड बार आहे. आणि आजपर्यंतची रिॲलिटी आहे की जिथे जिथे बार अँड रेस्टॉरंट आहे तिथे तिथे जेवण एकदम चांगलं असतं. हे आजपर्यंत एक्सपिरियन्स आहे. लॅविश रेस्टॉरंट आरंबोल बीचपासून आणली 5 मिनिट्सवर आहे. तिथे तुम्ही येऊ शकता आणि आपला फूड एन्जॉय करू शकता. एकदम ते पण रिजनेबल रेटमध्ये. चला उद्या पुढचा स्पॉट आहे. तर आपण आलो आहोत चापोरा फोर्ट जवळ. हा फोर्ट दिल चाहता है या मूवीमुळे, या सिनेमामुळे खूप जास्त ओळखला जातो. तर चला आता तो फोर्ट एक्सप्लोर करूया, किल्ला एक्सप्लोर करूया. विकिपीडियाच्या माहितीनुसार हा फोर्ट आदिल शहाने बांधला होता, ज्याचं नाव शहापुरा होतं. त्यानंतर पोर्तुगीज आले. त्या पोर्तुगीजांनी ह्याचं नाव शापोरा ठेवलं, ज्याचं आता चापोरा फोर्टमध्ये रूपांतर झालंय. या फोर्टवर मराठा, पोर्तुगीज, आदिलशाह अशा तिन्ही लोकांनी राज्य केलेलं आहे. चला हा फोर्ट एक्सप्लोर करूया. तर हा किल्ला सुमारे 350 वर्षे जुना आहे आणि त्याची सध्या हालत खूप खराब झाली आहे. वरून वागतोर बीचचा हा नजारा खूप सुंदर दिसतो. दिलच्या त्याचा सीन रिक्रिएट करतात, वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय करतात की फोटो काढता येईल. दिलच्या त्याचा सीन रिक्रिएट होईल. परत आपण पण ट्राय करूया काहीतरी. चाहता हूं कभी न बीते चमकीले दिन. तर तुम्ही आता दिल चाहता है वाले फोटो माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील. असा सीन तुम्ही पण क्रिएट करा आणि या फोर्ट वरती दिल चाहता है वाला फील घेऊन बघा. ऑलराईट, आपण जाऊया आता पुढच्या स्पॉट वरती. चला. तर आता आपण वागातोर बीच एक्सप्लोर करणार आहोत. थोडासा वागातोर बीच एक्सप्लोर करूया. इथे काय काय आहे काय नाही ते मी तुम्हाला सांगेन. आणि हा इथे बोर्ड दिसतोय जे हिंदीमध्ये लिहिलंय, ते इथे गोवन भाषेत लिहिलंय. नीट वाचा. जे बसेस वगैरे येतात ना ते या डोंगरावरती येतात आणि मोस्टली या डोंगरावरनं खाली येण्यासाठी इथे या साईडला शिड्या आहेत. त्या शिड्यांवरनं इथे खाली यायला लागतं आणि मग इथून या ठिकाणाहून बीच वरती एंट्री आहे. बाकी ज्या गाड्या वगैरे आपण लावल्यात त्या साईडला लावल्यात तिथे. वागातोर क्लिफवर आपण आलो आहोत आणि या क्लिफ वरून जो समुद्राचा नजारा आहे, आहा, अप्रतिम नजारा, अप्रतिम. तिकडे समोर ऑर्झन क्लिफ आहे आणि या ऑर्झन क्लिफच्या पलीकडे ऑर्झन बीच आहे. पण त्या बीचवर आपण नाही जाणार आहोत, आपण दुसरीकडे जाणार आहोत. आणि तो समोर डोंगरावर जो दिसतोय तो आहे चापोरा फोर्ट, जिथे आपण यापूर्वीच गेलो होतो. भिंत दिसते फक्त, बाकी काय नाही. वागातोर बीच बद्दल कन्क्लूड करायचं झालं तर या ठिकाणी हा एरिया जो आहे हा ट्रॉपिकल, इथे काही ट्रॉपिकल नारळाची झाडं आहेत मस्तपैकी, एकदम मस्त वाटतात ती. त्याच्या मागे बरोबर डोंगर आहे आणि तिथे चापोरा फोर्ट आहे वरती. त्याचबरोबर आणखीन एक डोंगर आहे जो आपण क्रॉस पाहिला त्या क्रॉसच्या समोर आहे, ज्या डोंगरावरनं खाली उतरता येतं. लाल मातीची दगड तिथे तयार झाली, रेड क्लिफ आहे तिथे आणि त्या क्लिफ वरती आपण चढलो सुद्धा होतो. तो क्लिफ चढण्यासाठी खूप इझी आहे. हा, अति वयस्कर लोकांनी चढू नये. बाकी यांना कोणाला फोटोग्राफी वगैरे करायची त्यांनी आरामात चढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. राईट, म्हणजे लिटरली तुमच्या पायात शूज चप्पल वगैरे काही असेल तर तुम्ही करू शकता. बाकी वॉटर स्पोर्ट्स वगैरे इथे भरपूर आहेत. पॅरासिलिंग पासून जेटस्की राईड वगैरे सगळं इथे अवेलेबल आहे. तर तुम्ही इथे ते एन्जॉय करू शकता. थोडी कॉस्ट जास्त आहे बाकी बीचेस पेक्षा, पण
ती इथे एन्जॉय करू शकतात. इथे खाण्यापिण्यासाठी इतक्या काही गोष्टी नाही आहेत. जे शॅक्स वगैरे आहेत इथे तुम्ही पाहू शकता. हे शॅक वगैरे आहे आणि हे शॅक हे कॉस्टली असतात. इथे ड्रिंक्स वगैरे जे काय असेल ते करता येतं. बट अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जर काही हातगाडीवरचं वगैरे काही हवं असेल तर इथे काहीच भेटणार नाही. चला नेक्स्ट स्पॉटवर जाऊया. आणि हा आहे बागा बीच. हा आहे बागा बीच. या बागा बीचच्या बद्दल सांगायचं झालं तर या बीचवर तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. मोस्ट ऑफ द पीपल सनसेट एन्जॉय करायला आलेत. वॉटर स्पोर्ट्स इकडे अवेलेबल आहेत. सगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जेटस्की राईड इथे दिसेल. जेटस्की राईड इथे. त्याचबरोबर इथे पॅरासेलिंग चालू आहे. पॅरासेलिंग इथे 800 रुपयामध्ये आहे. त्याचबरोबर या बाजूला इथे मोठा डोंगर आहे. डोंगर तुम्ही पाहू शकता. आणि इथे बागा बीच दिलेलं तुम्हाला पाहायला भेटत. किनाऱ्यालगत काही हॉटेल्स आणि काही शॅक्स आहेत. त्यांच्या आराम खुर्च्यांमध्ये बसून इकडच्या सनसेटचा मस्त व्ह्यू पाहता येतो. आणि आज बघायला गेलं तर कमीत कमी 8 ते 10,000 लोक या बीचवर आत्ता प्रेझेंट आहेत. म्हणजे विचार करा किती प्रसिद्ध बीच आहे हा नॉर्थ गोव्याचा. शॅक व्यतिरिक्त लोकल खाण्यापिण्याच्या गोष्टी इथे अजिबात उपलब्ध नाहीत. त्या बाहेर उपलब्ध आहेत. आपण पुढच्या स्पॉटकडे प्रस्थान करूया. बागा बीचवरून थेट हॉटेलला गेलो आणि फोन चार्ज केले, फ्रेश झालो आणि मग निघालो आमच्या पुढच्या स्पॉटच्या दिशेने. आपण पोहोचलो कलंगूट बीच जवळ आणि आता तुम्हाला काही नजारे दाखवतो. काजूवाल्याकडून काजू घेतले आता आणि आहे इथे काजूवाले भरपूर आहेत. काजूचे रेट्स तुम्हाला काही वेळेला पसंत पडतील नाही पडतील. 600 रुपयापासून नॉर्मल काजू आहेत आणि 750 पासून सालवाले काजू वगैरे. शॉपिंगची आवड जपणाऱ्या लोकांसाठी हा रस्ता म्हणजे एक पर्वणीच आहे. त्यांच्यासाठी इथे भरपूर काही आहे. भरपूर काही खरेदी करू शकतात. आणि समोर आहे कलंगूट बीच. कलंगूट बीच हा गोव्याचा सगळ्यात फेमस आणि सगळ्यात बिझिएस्ट बीच आहे. इथे सगळं अवेलेबल आहे. म्हणजे खाण्यापासून नॉर्मल जे काय असेल ते सगळं. आणि त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं असतं. खूप रात्र झाल्या. जवळपास रात्रीचे 9:30 वाजल्यात आणि आपण हा बीच एक्सप्लोर करतोय. लेट्स सी बघूया रात्री 9:30 वाजता काय आहे. मनसोक्त पेटपूजा करायची असेल तर इथे काहीच कमी पडणार नाही. जेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की इथे शॅक्स वगैरे असतात. हे बघा शॅक्स कसे आहेत. रात्री फुल ऑन डिफरंट आहे एखाद्या बीच म्हणजे. आणि या बीच वरती आता आपण बघूया कुठे काय बसून खायचं काय नाही ते जेवायचं वगैरे कसं काय ते. चला जेवणाच्या टेबलवरच भेटू डायरेक्ट एखाद्या. तिकडेच मी सगळं एक्सप्लेन करेन. फायनली एका शॅक मध्ये बसलोय आम्ही. या शॅक मध्ये म्हणजे बसल्यानंतर आता जे काही फिलिंग येते आता जे काय इकडचा माहोल आहे तो माहोल तुम्हाला दाखवतो. माहोल आहे आता आपण जेवण मागवलेलं आहे आणि जेवणानंतर मग म्हणजे काय टेस्ट वगैरे कशी काय असेल सगळं मी सांगेल तुम्हाला. बट जिथे इथे बिअर वगैरे मिळतं तिथे इथे तुम्हाला जेवण चांगलंच भेटणार आहे. या शॅकचं नाव आहे ओम शिवाय आणि ओम शिवाय या शॅक मध्ये आम्ही बसलेलो आहोत ॲट. काही फॉरेनर्स बरोबर फॉरेनर्स कडून आम्ही फोटो काढून घेतलेत आमचे. मजा आली, खूप मजा आली त्यामध्ये. आणि आता
बघूया आता, जरा पेट पूजा करू आणि मग जाऊ आपल्या हॉटेलवर. तर शॅकमध्ये आम्ही बसलो होतो आणि शॅकमध्ये आम्ही जे जेवण केलं होतं त्या जेवणाबद्दल सांगायचं झालं तर त्या जेवणाची टेस्ट चांगली होती, पण त्या जेवणाच्या क्वांटिटीवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. 480 रुपीजची एक डिश होती, पण त्या 480 रुपीजच्या एका डिशमध्ये फक्त 5 चिकनचे पीस होते. सो इट वॉज नॉट ग्रेट. दुपारी तर भाई एकदम खतरनाक होतं ते. दुपारचं तर काय विचार नका. दुपारी अर्धा पीस तर आले असतील सगळं एका चिकन हंडीमध्ये. 260 रुपीजची होती ती फक्त. सो हा रेट डिफरन्स वेगळी गोष्ट आहे. सर्व्हिसचे सगळे चार्जेस असतात मेन म्हणजे, बट क्वांटिटी वॉज नॉट गुड. तर हा आहे कलंगूट बीच. माझ्या मागे कलंगूट बीच, समुद्र एकदम मस्त वेगळी, चांगला लाटा वगैरे येतात. हा एकदम भारी वाटतंय. समोरचा शॅक होता आणि या शॅकच्या बरोबर उभ्या होत्या. डे 2 मध्ये खूप काही झालं, भरपूर काही गोष्टी घडल्या, मस्त मजा आली आज आणि ऍडव्हेंचर झालं, भरपूर काय घडलं. डे 2 इथे आता मी एंड करतो. कसं वाटलं डे 2 बघून कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा, आपल्या प्रतिक्रिया मांडा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, आपली ट्रिप प्लॅन करा एखादी आणि त्या ट्रिप मध्ये एन्जॉय करा. पुन्हा भेटूया डे 3 मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.